नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने यावेळेला छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं नाही आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. खरं तर ज्या दिवशी मंत्री संभाव्य कोण कोण होणार या संदर्भातली यादी समोर आली, त्यामध्ये सुरुवातीला छगन भुजबळांचं नाव होतं, पण नंतर त्यांना मंत्रिपद मिळालं नाही आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ते अजिबात प्रतिक्रिया द्यायला तयार नव्हते. ते काहीही बोलले नाहीत, ते कुणाशीही संवाद साधत नव्हते. ते नागपुरामध्ये होते तरी त्यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होता त्यात ते सहभागी झाले नाहीत आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचा कुठलाही संवाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झाला नाही. या सगळ्या घडामोडी मागच्या 2 दिवसांमध्ये घडल्या, म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार या 3 दिवसांमध्ये आपण चर्चा करत होतो की मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, मंत्रिमंडळाचा शपथविधी, कोण कोण मंत्री असतील. शनिवार रविवार मध्ये ह्या सगळ्या घडामोडी घडल्या, जरी वीकेंड असला तरी. आणि आजपासून हिवाळी अधिवेशन म्हणजे सोमवारपासून हिवाळी अधिवेशन होणार होतं, त्यामुळे त्या कामाला सुरुवात करण्याच्या पूर्वसंध्येला रविवारी शपथविधी सोहळा झाला. या शपथविधी सोहळ्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं. छगन भुजबळ हे अत्यंत अनुभवी नेतृत्व आहे, ओबीसींचं नेतृत्व करणारा हा चेहरा आहे. आणि मागच्या काळामध्ये जेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला बघायला मिळाला, त्यामध्ये मनोज जरांगेंना टफ फाईट जर कोणी दिली असेल, त्यांना अंगावर जर घेतलं असेल, तर ते नेतृत्व होतं छगन भुजबळ यांचं. त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्यांना मंत्रिपद यावेळेला दिलं गेलं नाही. ज्येष्ठ अनुभवी चेहऱ्यांना मागे ठेवा हा निकष त्यांच्या बाबतीत लावला गेला का? आणि मग जो निकष त्यांच्या बाबतीत लावला गेला असेल, तर मग अजित पवारांनी इतर त्यांच्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल तो निकष का नाही लावला? त्यांच्या अनुभवाचा फायदा म्हणजे ओबीसी नेतृत्व जर बघितलं तर एकूण मंत्र्यांपैकी 13 ओबीसी मंत्री दिले गेलेले आहेत. 12 ते 13 ओबीसी नेतृत्व आहेत जे मंत्रिपदाची ज्यांनी शपथ घेतली. मग त्यामध्ये यांना नेतृत्व का नाही मिळालं, यांना मंत्रिपद का नाही मिळालं, अशा चर्चा होत आहेत. आज छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आपल्या नाराजी संदर्भात, आपल्याला का डावललं गेलं या संदर्भातली त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. खंत होती मनामध्ये, वाईट वाटत होतं त्यांना आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत सुद्धा होतं. बोलताना ते असं म्हणाले, म्हणजे त्यांची प्रतिक्रिया काय ते मी तुम्हाला सांगते, ते तुम्हाला सगळ्या सोशल मीडियावर, प्रसार माध्यमांवर ऐकायला मिळालंच. मात्र ते बोलताना असं म्हणाले, खिन्न होते ते बोलताना असं म्हणाले की मी कार्यकर्ता आहे, मला काय कुणी डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो. एक खिन्नता, एक नाराजी त्यांच्या शब्दांमध्ये होती. त्याच्या व्यतिरिक्त ते बोलताना म्हणाले, हो मनोज जरांगे यांना मी अंगावर घेतलं, त्याचंच हे मला बक्षीस मिळालं का, की मला मंत्रिपद दिलं गेलं नाही? ओबीसी चेहऱ्याला का नाकारलं गेलं, ओबीसी नेतृत्वाला का नाकारलं गेलं? ओबीसींच्या बाजूने कणखरपणे लढणारं नेतृत्व म्हणून माझ्याकडे बघितलं जातं, तर अशा नेतृत्वाला का नाकारलं गेलं, असा एक प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा उमटला. त्यांचे कार्यकर्ते राजीनामा हातात घेऊन तयार होते की जर यांना मंत्रिपद दिलं जात नसेल, त्यांचा विचार होत नसेल, तर आम्ही सुद्धा पक्षाचा राजीनामा देतो. मात्र अजून तरी त्याला आक्रमक स्वरूप आलेलं नाही. ते स्वतः नाराज आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त सुद्धा केली. आता त्यांची नाराजी त्यांचा पक्ष कसं दूर करतो हे बघणं महत्वाचं आहे. अजित पवारांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्येच हे स्पष्ट केलंय की ज्यांना आम्ही मंत्रिपद दिलं नाहीये पण त्यांची नावं चर्चेत होती किंवा ते ज्येष्ठ आहेत, ती सगळी आमची माणसं आहेत, त्यामुळे त्यांना सांभाळण्याचं काम, त्यांची नाराजी दूर करण्याचं काम आम्ही करणार आहोत. जशी ही बातमी समोर आली की छगन भुजबळ नाराज आहेत, ते 2 दिवसांमध्ये अजित पवार यांच्याशी बोलले सुद्धा नाहीये, त्यांनी अजित पवारांशी या संदर्भात काही संवाद वगैरे साधलेला नाहीये, असं म्हटल्यानंतर एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की त्यांचा राज्यसभेवर विचार होऊ शकतो. त्यावर सुद्धा पत्रकारांनी छगन भुजबळांना आज प्रश्न विचारला. छगन भुजबळ म्हणाले, जेव्हा मी राज्यसभा मागत होतो तेव्हा तर मला पाठवलं नाही, मग आता माझा राज्यसभेसाठी का विचार होतोय, म्हणजे मंत्रिपद मला दिलं गेलं नाही म्हणून मी नाराज आहे, मग मला राज्यसभेवर पाठवणार का, असा एक त्यांच्या बोलण्याचा सूर होता. बघा, याला खूप वेगवेगळे कंगोरे आहेत. लढवय्या नेतृत्व आहे, ते ओबीसी नेतृत्व आहेत, त्यांनी नाशिकचा सगळा भाग हा भुजबळमय करून टाकलेला आहे. येवला हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे, पण पूर्ण नाशिकवरच त्यांचं वर्चस्व आहे. असं असताना त्यांच्या थोडेसे विरोधातला सूर उमटवणारे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद यावेळेला मिळालेलं आहे.
त्यांचा एक मराठा चेहरा आहे माणिकराव कोकाटेंचा, आणि दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांना नाशिकमधून मंत्रिपद दिलं गेलेलं आहे. मधल्या काळात ते नाराज होते, कदाचित ते शरद पवार गटात पुन्हा जातात का अशा चर्चा होत्या, त्यांच्या भेटीगाठी वगैरे सुरू होत्या आणि लोकसभेमध्ये त्यांनी भगरेंना मदत केली अशी सुद्धा एक दबक्या आवाजात चर्चा होती. या सगळ्याचा विचार करून त्यांना मंत्रिपद दिलं गेलंय काय? झिरवाळ हे आदिवासी नेतृत्व आहे, त्यामुळे नाशिकमधून म्हणजे यावेळेला जर तुम्ही बघितलं तर यावेळेला मंत्रिमंडळामध्ये सगळ्या विभागांना संधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे, नेतृत्व देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये नाशिकमधून एक आदिवासी चेहरा आणि एक मराठा चेहरा पुढे केला गेला का, हा एक विचार करण्यासारखा भाग आहे. आणि फक्त आदिवासी नेतृत्व नाकारला का, तर असं भुजबळांच्या बाबतीत मुळीच म्हणता येणार नाही, कारण मंत्रिमंडळामध्ये एकूण 12 ते 13 ओबीसी मंत्री आहेत. त्यामुळे ओबीसी नेतृत्वाला नाकारलं का, तर असं मुळीच झालेलं नाही. मग ज्येष्ठ म्हणून त्यांना नाकारलं का, तर हाही निकष विचार करण्यासारखा आहे. हा निकष त्यांच्या बाबतीत लावला का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण जर छगन भुजबळ हे इतकं मोठं नेतृत्व आहे, अनुभवी नेतृत्व आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेव्हा 2 गट झाले तेव्हा अजित पवारांसोबत एका पायावर बाहेर पडलेले असं छगन भुजबळांचं नेतृत्व होतं. खंबीरपणे अजित पवारांसोबत उभे राहिले आणि तेव्हा मंत्रिपद एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये त्यांनी मंत्रिपद सुद्धा मिळवलं आणि ते त्यांनी त्या पद्धतीने काम सुद्धा केलं. पण आता पुढे जाऊन या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मात्र अनेक ज्येष्ठांची वर्णी लागलेली नाहीये. फक्त अजित पवारांनी छगन भुजबळांना संधी दिली नाही असं झालंय का, तर असं नाहीये. खूप मोठं नाव भाजपमधलं सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली गेली नाही. रवींद्र चव्हाण हे तर देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय, पण त्यांना संधी दिली गेलेली नाही. इकडे जर आपण एकनाथ शिंदेच्या बाबतीत विचार केला तर एकनाथ शिंदेचे म्हणजे त्यांचा पक्ष जेव्हा वेगळा झाला, शिवसेना जेव्हा वेगळी झाली, तेव्हा त्या काळात, त्या अडचणीच्या काळामध्ये ज्यांनी तारून नेलं तो प्रवक्ता दीपक केसरकर यांना यावेळेला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले नाही. मागच्याला ते शालेय शिक्षण मंत्री होते. त्यामुळे अशी खूप मोठी नावं आहेत ज्यांना यावेळेला मंत्रिपदाची शपथ दिली गेली नाही, त्यांना मंत्री केलं गेलं नाही. पण याच्या मागे त्या त्या पक्षांचा काहीतरी विचार नक्की असणार. आज जेव्हा छगन भुजबळांविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंना प्रश्न विचारला तर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की खूप मोठं नेतृत्व आहे आमच्या तिन्ही पक्षांचे, म्हणजे महायुतीचं एक मोठं नेतृत्व आहे छगन भुजबळ हे. त्यामुळे छगन भुजबळ यांना असं नाराज राहू देणार नाहीत. अजित पवारांनी नक्की त्यांच्याबद्दल काहीतरी विचार केला असेल, किंबहुना अजित पवारांनी कदाचित त्यांच्या बाबतीत एक ठाम विश्वास, आपल्या स्वतःच्या व्यक्तीबद्दल जो एक ठाम विश्वास असतो की चला आज यांना मंत्रिपद दिलं नाहीये पण तरी सुद्धा ते काही नाराजी ठेवणार नाहीत मनामध्ये, काही वाईट वाटून घेणार नाहीत याकरता, कारण इतकी वर्ष ते आपल्या सोबत राहिलेले आहेत, मला जाणतात की मी कुणावर अन्याय करणार नाही, असं काहीतरी 100% ट्युनिंग या पुढच्या काळामध्ये आपल्याला अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बघायला मिळेल. पण 2 निकषांविषयी आपण बोललो की पहिले तर वयाचा मुद्दा, म्हणजे ज्येष्ठांना मंत्रिमंडळात स्थान नको मिळाला असा एक निकष त्यांच्याबद्दल वापरला गेला का. दुसरं ओबीसीचं नेतृत्व त्यांना डावललं गेलं का, तर ते ओबीसीचं नेतृत्व आहे म्हणून मुळीच डावललं गेलं नाहीये, कारण मंत्रिमंडळामध्येच 12 ते 13 ओबीसी चेहरे आहेत. पण यावेळेला नाशिकमधून अजित पवारांकडे दुसरा कुठला ऑप्शन नव्हता. अजित पवारांना नरहरी झिरवाळ यांना नेतृत्व देणं गरजेचं असेल, ती त्यांची अपरिहार्यता सुद्धा काही प्रमाणात असू शकते. नरहरी झिरवाळ हे एक आदिवासी नेतृत्व आहेत, त्यांना संधी दिली तर ते वेगवेगळ्या पक्षात जाण्यासंदर्भात, शरद पवार पक्षात परत जाण्यासंदर्भात अशा कुठल्या हालचाली करणार नाहीत असा एक विचार त्यामागे असू शकतो. आणि नाशिकमधून फक्त ओबीसींचंच नेतृत्व किंवा ओबीसींचंच प्रतिनिधित्व मिळतंय असं वाटायला नको, म्हणून एक भाग नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपद दिलं गेलं असेल. त्याच्या व्यतिरिक्त कदाचित माणिकराव कोकाटे यांना संधी दिली गेली, मंत्रिपद त्यांना दिलं गेलं म्हणूनही छगन भुजबळ यांची नाराजी असू शकते, त्यांना दुखलेलं असू शकतं. छगन भुजबळ हे खूप अनुभवी नेतृत्व आहे, इतक्या वेळा त्यांनी मंत्रिपद उपभोगलेलं आहे आणि असं असताना सुद्धा माणिकराव कोकाटे हे त्यांच्या थोड्या विरोधी सूर त्यांच्या समोर घेणारे असं नेतृत्व आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे मराठा नेतृत्व, त्यांना जी मंत्रिपदाची संधी दिली त्यामुळे त्यांना थोडंसं छगन भुजबळांना लागलेलं आहे का, ते त्यामुळे नाराज आहेत का, हेही बघावं लागेल. अर्थात अजित पवार 2 दिवस छगन भुजबळ बोलले नाहीत म्हणून त्याच्यात दुरावा येईल असं काही वाटत नाही. एकमेकांशी संवादात असतील. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळे सांभाळून घेतील, बांधून घेतील आणि नेतृत्व असं छगन भुजबळ
भुजबळांचं अधिक काळ नाराज ठेवलं जाणार नाही. पण या दोन गोष्टी की कदाचित अजित पवारांकडे एक वेगळा म्हणजे अपरिहार्यता सुद्धा असू शकते, त्यांच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय असू शकत नाही की बाबा छगन भुजबळांना तिसरं नेतृत्व म्हणजे परत एक ओबीसी नेतृत्व नाशिकमधून कसं देणार असा एक विचार समोर आला असेल आणि त्यामुळे कदाचित छगन भुजबळांना यावेळेला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. पण जसं आपण बघितलं की अडीच वर्षाचंच मंत्रिपद राहील आणि त्यानंतर इतर नव्या लोकांना संधी दिली जाईल अशी सुद्धा एक चर्चा आहे. महायुती यावेळेला हा फॉर्म्युला राबवू शकते आणि तो शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि भाजप या तिन्ही पक्षांसाठी कदाचित लागू असेल. हा फॉर्म्युला तिन्ही पक्षांनी मिळून ठरवलेला असेल, तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाने मिळून ठरवलेला असेल की जर असं झालं तर मग आपण 2.5 वर्षांनी पुन्हा नेतृत्व बदलायचं. जे काम करणार नाही, ज्यांनी चांगलं काम केलेलं नाही 2.5 वर्षामध्ये, त्यांचं मंत्रिपद स्थगित करायचं आणि त्यानंतर इतर कुणाला तरी संधी द्यायची असा विचार झालेला असू शकतो. पण छगन भुजबळांबाबतीत आता काय होतं हे बघायचं. छगन भुजबळ यांचा खूपच मोठा संघर्ष राहिलेला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल जेव्हा समता परिषदेचं मोठं काम त्यांनी उभं केलं, समता परिषद बांधण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या माध्यमातून ओबीसींना म्हणजे ओबीसी समाज एकवटण्याचं काम, ओबीसी समाज एका छताखाली आणण्याचं काम समता परिषदेच्या माध्यमातून जेव्हा छगन भुजबळांनी केलं आणि त्यांचं नेतृत्व जेव्हा झळाळून निघत होतं त्याच काळात नेमका महाराष्ट्र सदनाचा सगळा प्रकार समोर आला आणि या महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्याचा मोठा ठपका ठेवत त्यांना जेलवारी सुद्धा घडली होती. त्यातून ते बाहेर आले आणि पुन्हा एकदा जोमानं जोरात कामाला लागले. मंत्रिपद सुद्धा त्यांनी लगेचच भूषवलं. म्हणजे आधीच्या काळामध्ये सुद्धा आणि आत्ताच्या काळामध्ये सुद्धा, शिंदेच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी मंत्रिपद भूषवलं. पण तरी देखील आता अजित पवार म्हणजे आता तर परिस्थिती अशी आहे की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडले आणि अजित पवार बाहेर आले तेव्हा त्यांच्यावर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मोठी नावाजलेली नेतृत्व सोबत होती. मग त्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ यांचं नाव घ्यावं लागेल, धनंजय मुंडेंचं नाव घ्यावं लागेल. हिची मोठी तगडी नेतृत्व होती ती त्यांच्याबरोबर सोबत आलेली होती आणि असं असताना सुद्धा छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही. धनंजय मुंडेंचं सुद्धा लिस्टमध्ये नाव नव्हतं. धनंजय मुंडे सुद्धा संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये नव्हते, पण त्यांचं नाव आलं आणि ते मंत्री झालेले आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्यातून तोडगा कसा काढला जातो, त्यांची नाराजी कशी दूर केली जाते, त्यांना राज्यसभेवर पाठवलं जातं का अजून काही मोठी जबाबदारी त्यांना दिली जाते, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर असे अंदाज बांधायचे झाले तर की या ज्या नाराजांना संधी म्हणजे ते त्यांची नाराजी उफाळून येऊ नये यासाठी पक्ष काहीतरी नक्की करेल. कारण असं बघायला मिळत आहे की आत्ताची जी परिस्थिती आहे, इतकं मोठं मॅन्डेट जे महायुतीला मिळालेलं आहे, तर आपला एक शिलेदार आपल्याला सोडून जाऊ नये यासाठी अजित पवार सुद्धा आणि एकनाथ शिंदे सुद्धा आणि भाजप देखील प्रयत्न करतील आणि आपली माणसं बांधून ठेवण्यासाठी ते काहीतरी हालचाली करतील. त्यामुळे अजित पवार आता येत्या काळामध्ये छगन भुजबळांशी आजच दिवसभरात ते छगन भुजबळांशी बोलतात का, उद्या दिवसभरात ते बोलतात का, त्यांची नाराजी कशी दूर करतात हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. आणि याकरता न्यूज 18 लोकमतच्या वाहिनीवर सुद्धा तुम्ही येत राहा, म्हणजे आमच्या बातम्या सुद्धा तुम्ही बघतच राहा. पण त्याच्या व्यतिरिक्त आमची वेबसाईट असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल, यूट्यूब आणि फेसबुक अकाउंट असेल, याला तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आमच्या बातम्या, आमचे अपडेट्स बघत राहा.